वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? तर मला आहे ना साडी घ्यायची म्हणून मी वेअर हाऊसला आलेली आहे. आता बघू तुम्हाला भरपूर पॅटर्नच्या साड्यात मला जास्त हेवी नको, जास्त हेवी नाही घ्यायची कारण मला जायचं ॲक्च्युली बाहेर म्हणजे सांगेल मी तुम्हाला नंतर. पहिलं साडी घेते. प्युअर कॉटन आहे. कस्टमर नाही इरकल मध्ये मला साडी बघायची आणि काठामध्ये म्हणजे देवाला आपण घालून जातो ना तशी. घ्या ना दादा खाली हवा असू द्या ना, बघायला काय हरकत आहे. किती रेंज आहे अशी? आम्हाला घ्या तर काय कमी जास्त होईल का नाही? 1700 रुपयाला बसतो. हा एक डार्क बघू बरं. चालेल. दिसते का त्यात? पाठीमागे मी काही तर पहिल्यांदा खरेदी नाही करत दादा. ते म्हणत ना मी हा. धरलं ना पेपर खाली येतो. अहो पण मी पण व्यवस्थितच धरते. असं कसं प्रत्येक बोलता open तुम्ही? नाही करता. बघायचं कसं माणसांना? प्रत्येक ओपन नाही करता येत. किती होतं बोलण्याशिवाय बघणार कसं ना? असं पण नाही की पूर्ण ओपन केलंय ना. म्हणत ना टाइमिंग पेपर हा. खाली जातो त्याचा. त्याची अहो घडी नाही पण बसत. आलेलंच नाहीये ना पेपर दादा. आम्हाला पण कळतंय. नाही तर तुम्ही दुसरं कोणाला तरी पाठवा इथं दाखवायला म्हणत साडी. नाही. कोणता पेपर कलर? खाली जातो त्याचा. तेच म्हणत होतो. हा त्याचा एकदा पेपर गेला ना नाही घडी बसत त्याची. इथं कोणीतरी दुसरं पाठवा ना साडी दाखवायला. कारण आम्ही हातात तर घेऊन बघणार ना दादा. प्रत्येक केस ओपन असं अहो, केल्यावर काय पूर्ण विरकरचा open कसं नाही होणार? करत आहे आम्ही आता. एवढं इथं बघा. नाही माझ्याकडे बघा. एवढं तर बघणार ना अंगावर टाकून. हे जे पॅटर्न असतं एवढं तर बघावं लागेल ना. आणि असं नाही की मी पूर्ण खोला म्हणते. मला कळणार कसं ना साडी कशी आहे काय. कलर वगैरे दाखव. कलरचं काही नाही रे. खोलचा किती त्याचा पेपर सटकला ना घडीच नाही बसत. अहो ह्याच्यातलं पेपर किती हार्ड आहे दादा. कसं सटकणार? घ्या बरं हातात घ्या. काय कलर असं ऐक ना, त्यानं जे काही कलर पाहिजे तेवढी ना, फक्त एक साडी पाहिली असेल मी. पण मी आता एवढ्या पाहिलं. तुम्हाला दिसते कुठं काय खोललंय का काय तुम्ही केलं? बघण्याबद्दल नाही माझं. बघा. फक्त ऐक मी ना, किती त्यानं खरेदी आता परवा दिवशी जे काही एवढं कलर असतात ना shopping आपल्याकडे, केलेली. तेवढे कलर चांगलं दाखवते वाटतंय ना. ना? ब्लू कलर. ब्ल्यू कलर सांग. हा कारण यातली वापरलेली आहे हा कलर. ते येवला साडी आलेली बघा. लय पहिलं येवला पैठणी. मला ही म्हणतच बसली. दोन्ही राहू द्या ना. 2 साड्या घेतल्यात. आता रेग्युलर मध्ये पण आहेत इथं अजून. काय करू काय सुचत नाही. घेऊ का? कारण यांच्या असं पण मागं लागून मी आली. फायनली मी साड्या घेतल्यात आणि एक घ्यायला आलेली मी 3 साड्या घेतल्या. साड्या घरी गेल्यावर दाखवते कोणत्या आहेत कशा आहेत. सो कंटिन्यू राहावा माझ्या ब्लॉगवर साड्या बघण्यासाठी. जरा सामान घ्यायला गेलेत ते म्हणून थांबली मी एक साडी घ्यायला गेली. आणि ॲक्च्युली साडी घेण्याच्या मागचं रिझन असं आहे. साडी तर अचानक इच्छा झाली माझी. कारण सकाळी माझं ह्यांच्याबरोबर भांडण झालेलं. मग म्हणलं आता बदला कसा घ्यायचा. तर मग म्हणलं मला 500पर्यंत एखादी साडी घ्या. म्हणजे अशी रेग्युलर नाही का, बाहेर जायचं आहे तर त्याच्यामुळं. मग मी गेल्याच्या नंतर मग आपल्या बायकांचं तर माहिती नाही, एक साडी काय आपल्याला आवडत नाही. आपल्याला 3-4 तरी आवडतात. आणि ह्यांची एक खासियत आहे सिरियसली की कधीच हे म्हणजे मला एक साडी घेत नाही. गेले ना आम्ही गेलो तर 3-4 साड्या तर हमखास घेतातच. त्यांची ती खासियतच आहे. ते कधीच मला एक साडी किंवा एक ड्रेस असं घेऊन आम्ही कधीच निघत नाही. त्याच्यामुळं मग आता एक मिनिट मी एका ठिकाणी बसते. हां तर एक साडी किंवा एक ड्रेस, गाऊनही घ्यायला गेलो ना तर एक गाऊन आम्ही कधीच घेत नाही. तर तसंच झालं आज पण 3 साड्या घेतल्या
आणि तुम्हाला त्या साड्या मी दाखवून घरी गेल्यावर कशा आहेत. मला तरी आवडल्यात, म्हणजे थोडंसं वेगळी साडी घ्यायची होती मला यावेळेस. आता बघू, तुम्हालाही दाखवते, तुम्ही मला सांगा कमेंटमध्ये की छान आहे का कलर. पण मी घेतले डार्क कलर. आता बघू कसे दिसत आहेत ते घरी गेल्यावर कळल. अजून बहिणींना पण दाखवलेली नाही, आता घरी गेल्यावर त्यांनाही दाखवते. त्यांना तर आवडणारच आहे ऑफकोर्स, कारण माझी चॉईस त्यांना आवडते, माझी जे कलरची चॉईस आहे. आणि साडी घ्यायला गेले किंवा ड्रेस ना, आम्ही दोघंही म्हणजे ह्यानी आले, ते घरी गेल्यावर भेटू. थँक्यू साडी तर चला, मी घरी आलेली आहे आणि आता मी माझ्या बहिणींना साड्या दाखवणार आहे. बघायची आहे का? बस कलर बघ पण कसा आहे कलर. ठेव पल्लू. ही साडी घेतली, किती भांडली मी त्या दुकानात. तो साडीच दाखवत नव्हता. ओपन खोलून दाखवूनच दे ना. कलर दिसतोय का? प्रकाश पडतो का? कसा वाटतोय हा कलर? माझ्या सगळे मैत्रिणी बघणार ना त्याला. मैत्रिणी म्हणजे जे माझे फॉलोवर सबस्क्रायबर असतील. ताई कसा आहे कलर? मला आंबा कलर घ्यायचाच होता. आंबा कलर आंबाच आहे ना का संत्री? मोसंबी. ताई ठेव ही साडी मी त्या पेपर मध्ये. त्याला इरकल म्हणतात. इरकल थोडीशी म्हणजे कॉपी आहे इरकलची. ओरिजिनल इरकल माझ्याकडे आहे. आणि एक माझा भडक कलर हा आवडला. कसा वाटतोय ताई? हा कलर नव्हता ना तुझा? हा कलर बी नव्हता, आणि पण मला ती पॅटर्न आवडलाच होता. हा चांगला. पल्लू हे बघ, हा दीदीला चांगला दिसेल ना. ह्याचा पदर एवढा सुंदर आहे ना. हे बघ असा पदर आहे. हे बघा पदर, म्हणजे मी पूर्ण खोलत नाही आता, घडी होईल जेव्हा वेअर करून तुम्हाला दिसेलच. पण हा कलर मला खरंच जास्त आवडला. चांगलाच दिसेल. डार्क कलर घातला ना, सिक्रेट सांगू का, आपण अजून गोरे दिसतो. ते गोरी लोकच अजून गोरी. हा म्हणजे मी काळी आहे का? गोरी लोक काय छान वाटतं ना. तुम्हाला कोणता आवडला, तो का हा? मला सगळे कलर आवडले. आता आपण एक काम करू, एखादं कपाट अजून एक एक्स्ट्रा आणू, म्हणजे कसं तुला ठेवायला पण जागा काय मिळेल. बोलते? मी घाबरले ना मी. तू कशाला गाभण मध्ये? जेवढ्या साड्या वाढतायत तेवढं मग? दाजींचं सामान कमी होतं. हो, दीदी कपाट आणायला लागेल ना. एवढीशाच जागेमध्ये दाजींचं हलतोय हा. फोन. हो, दाजीला सकाळचं 3 ठिकाणी ओळखायला लागतंय. सुरुवात तर आंघोळी करून आता फायनली साडी काढते मी. आता हे काय होतं? अजून एक आहे. आता ही साडी दीदी आधी कधी टॅन टॅन टॅन. दिसतंय काय त्यात? लाईटीचा प्रकाश पडतोय ना. तुला तर ग्रीन कलर आवडत नाही ना. कोण म्हणतं? नवरी सारखा कलर आहे बघ. नवरीचा थोडी असा. अगं किती छान साडी आहे. ब्लाऊज फेकला मी. हे बघ खरंच छान साडी आहे. अगं ते त्याच्यावर pink color नाही का? असं वाटत असेल की काळपट वगैरे आहे, पण हा दिवसा घातला ना खूपच सुंदर दिसणारा कलर. दिसतोय का मोबाईल मध्ये? जवळ जाऊन दाखव. काळपट नाहीये हा. दिसतोय का? ते पिंक. आता ह्याचा मी पदर थोडक्यात दाखवते. पदर तर ह्याचा एवढा म्हणजे काय म्हणतात ते, पैठणी टाईप पदर आहे बघ. मी पूर्ण खोलून नाही दाखवू शकत, सॉरी. जेव्हा मी ही साड्या वेअर करणार तेव्हाच मी तुमच्यासोबत शेअर करणार. पण आता झलक दाखवली. ह्याच्या बॉर्डर पण छोटी आहे. मला या साडीमध्ये जास्त काय आवडलं माहिती का, की पटकन नेसून होईल ही साडी, कारण याचा सॉफ्ट कपडा आहे खूप जास्त. आणि तुम्ही तर बघितलंच माझं भांडण झालं त्या दुकानवाल्याशी. एवढं मोठं वेअर हाऊस आहे, तू दाखवत नव्हता, आता त्याला घडी घालायला लागत. छान आहे ना. पूर्ण मी जरा नेसेल तेव्हा दिसेल, पण ह्याचा ब्लाऊज दाखवते मी तुम्हाला. ती पिंक वाली पल्लू साडी बघ. शुभम दादाच्या लग्नात घातलेली, त्याची बॉर्डर अशीच होती. ती खूप ब्रॉड आहे.
आणि याचा ब्लाऊज म्हणजे खूप जास्त भरलेला नाहीये पण ठीक आहे. ओके ओके. हे तुम्ही बघू शकता. जवळ आहे मी खूप. दिसतंय का ब्लाऊज सगळं? हे बघ ब्लाऊजचा गळा. हा फ्रंटनी पण ठेवू शकतो, बॅकनी पण ठेवू शकतो. नाही, मग तो झाकलेला कापणार हा हा असा राहणार. सी दिसतंय का हो गळा? आणि हे जे आहे हे हाताला मोराची डिझाईन आहे. म्हणजे खूप अशी अट्रॅक्टिव्ह नाहीये पण ठीक आहे, कारण खूप रिझनेबल रेट मध्ये ही साडी मला भेटली. खूप जास्त महाग नाहीये. हो खूप रिझनेबल. तर मी प्राइस नाही सांगणार अगं. म्हणजे हे असं एकदम खूप हे नाही. हे बघ ना. पण शूज ओके, छान आहे. ते लुगडं होतं का? सांग ना. अगं ती वेगळी साडी होती. ते जाऊ दे. नाही, म्हणजे ती कशात काय ते लुगडं घातलं होतं का? बाई, सांगू. अगं नऊवारी होती ती. 6 वारीची नऊवारी घातलेली. याची होईल का तशी? हा होईल ना. मग ती छान दिसल बघ. त्याची नऊवारी चांगली दिसत हो. एखादं शूट चांगलं वाटलं, कारण साडी मस्त आहे. शूट बरं, तर मी साडी घेण्याचं कारण असं आहे. मी दिसते का त्यात? दिवाळीचं साडी घेण्याचं कारण असं आहे, मला जायचंय काळूबाईला. त्याच्यामुळं एक साडी घ्यायला गेलती मी. आणि ते तर नेहमीच आहे की दाजी घेतातच 2-4 साड्या. तर आता मला सांगा या काढवायला जाताना साड्या ती नाही, ग्रीन वाली नाही घालणार मी. दोघांपैकी हो. ब्लाऊज यातली चांगली दिसेल. तर मग मला सांगा, कमेंट मध्ये तुम्ही सांगा की मी कोणती घालू. तोपर्यंत दाजी तुम्ही सांगा. आहो तुम्ही सांगा. म्हणजे बाकी जे पण माझ्या बहिणी आहेत वगैरे त्यांनी सांगा कमेंट मध्ये की कोणत्या कलरची मी घालू, म्हणजे काळूबाईला जाताना. आता तुम्ही सांगा तोपर्यंत कोणती घालू काळूबाईला जाताना. घाल ना ती. ही जांभळीवाली. मला वाटतंय ही घाल, कारण पर्पल वाली लई चांगली आहे. तिथं गडावर चढता चढता काय झालं तिला. अगं तिने साड्याच त्याच्यासाठी घेतल्या आहेत. कोणती घालू तुम्ही सांगा. जांभळी मी तर म्हणतो तिन्ही घाल. काय बोलताय? मग त्याला घाल. हा मी ना काळूबाईला जाताना एक हे की काळूबाईला जाताना मला नवी कोरी फडफडीतच साडी घालू वाटते आणि मी नवी कोरीच साडी घालते काळूबाईला जाताना. हा एखाद्या वेळेस असं झालं असेल की एक साडी मी डबल वेळा घातली, पण मी सारखं काळूबाईला जाते त्याच्यामुळे मला सेम साडी सारखं घालू वाटत नाही. मला नवीनच साडी घालू वाटते. ते मला घेऊन देतात. दाजी मला घेऊन देतात. हो, सांगा ना. ओ ही घालतोय. तुला जे आवडेल ते घाल ना. हो माझी आवड झाली. मी माझ्याच आवडीने घालणार आहे, पण मी तुम्हाला विचार माहिती आहे म्हणून तर मी बोललो ना. सांगा ना. मग त्यात काय सांगायचं. विचारते ना. तुला एकदा सोडून 10 वेळा सांगितलं की आता जांभळी त्याच्यात काय घालू. सांगायचं. जांभळी घालू का? तुला जे आवडत ठीक ते आहे जांभळी घालते. माझ्या ह्याचा ब्लाऊज शिवायला टाक. तसं ब्लाऊज दोघांचं शिवायचं टाकणार आहे मी. कमेंट मधल्या बहिणी म्हणतात तिने आम्हाला पहिली गोष्ट तर त्या साड्यांना कपाटात जागा कर. ते इम्पॉर्टंट आहे. सिरियसली यार मला आता कपाटाचा खर्च वाढेल. पदर मला पदर इतका आवडलाय ना या साडीचा की मस्त. मला ही पर्पल वाली जास्त आवडली यांच्या आवडली. हिच्यापेक्षा. आणि ब्लाऊज पीस सुद्धा खूप सुंदर आहे. हा जो दिसतोय ना साईडचा हा ब्लाऊज पीस आहे. जुन्या काय काळात दिसणार आहे माहिती नेसल्यावर. मला नक्की सांगा कमेंट मध्ये. ठीक आहे मी जांभळीवाली घालते काळूबाईला जाताना आणि ही पण शिवते. मग आपण तेव्हा ठरवू. ठीक आहे. हा ठीक आहे ठेवा. बंद करा. हा पदर आहे हे बघा हा. आणि हा ब्लाऊज आहे. पण काय खतरनाक दिसतो ना ब्लाऊज. असा शिवते ना डीप गळा. जुन्या स्टाईल मध्ये जुना स्टाईल मध्ये म्हणजे कसं शिव. पूर्ण बॅक शिव का पाठवून. पूर्ण बॅक बंद. काय कसा आटन पडलं कॉलर म्हणजे फुल. नको काय गरज नाही असंच डीप गळा शिव. हातात केवढी ठेव. एवढी का एवढी. तेवढीच एवढी. हा मोरच असं तेवढा मोठा एवढी आहे. ठेव आणि हातात केवढी ठेव. एवढीच ठेवते ना. आणि असा फुग्यावाला करते. तो इरकल साडी किती महाग आहे ती इरकल ओरिजिनल जी साडी आहे ना ती तर होती. मी प्राइस विचारली
किती म्हणला? 2000 म्हणला ना? 2000 प्राइस आहे त्या साडीची. मग काय झालं? अगं म्हणजे महाग आहे ती साडी ना. मोर याच्यावर आहे ना, ग्रीन वाला साडीवर. त्याच तो दुकानवाला काय म्हणला, म्हणजे ते गोडाऊनवाला, त्या साडीचा नादच करायचा नाही म्हणला. हो विचार, व्हिडिओत पण आले. ते म्हणला इरकल साडीचा नादच करायचा आणि ते असं पेपरने गुंडाळलेली ती साडी, तो पेपर सुद्धा काढू शकत नाही म्हणला आम्ही. फक्त तुम्ही कलर बघा आणि घ्या. तो असा पेपरने गुंडळून मग ते पेपर मध्ये कशी गुंडाळले त्यांनी? फक्त साइड कॉर्नर ओपन असतात त्याचे आणि धाग्यात बांधलेली असते. पेपर लावून धागा बांधलेला होता वरनं. तो पेपर सुद्धा काढू शकत नाही म्हणले आम्ही. ती साडीच म्हणजे तशी. भले त्याची 2000 प्राइस असली तर 2-2500 प्राइस होती. म्हणजे 2,500 का 2700 होती, कमी करून 2000 आलं होतं ती साडी. म्हणजे ही पण इरकल आहे, पण ही थोडी म्हणजे कमी ह्याच्यात. ती एकदम ओरिजिनल सोलापुरी इरकल. पण त्यातला एक पॅटर्न आहे माझ्याकडे, म्हणून मग मी ते नको म्हणलं सेम. म्हणजे महाग आहे ती साडी. ती मला साडीचा कपडा खूप छान. अगो काय कपडा आहे त्या कपडा साडीचा. छानच असतो इरकल साडी. एक मिनिट. इरकल कोणती आहे? ही ती आहे का? तिच्याकडे आहे ना ती वाली. हा कळते ती वाली. पण खरंच चांगली आहे ती साडी, पटकन नेसून होती. बरं ठीक आहे, तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा की साड्या कशा वाटल्या, तुम्हाला आवडल्या का. आणि घडीच त्यांनी खराब केलं. ही दाखव पहिले. सिरियसली ही साडी एवढी सुंदर आहे ना. अगं घडी नको मोडू यार. मी लगेच दाखव. लगेच नाही, मी ते पूर्ण घातल्यावर ते दाखवणार. आता फक्त तू केलीच ना घडी, केलीच ना खराब. काय केलं? अगं ताई, अगं नीट कर. गप तू. पण ही बिना साडी पाल्यांकडे. शेट यार ताई. काय केलं मी? ते बघ, त्याला इथून आत टाका अजून तेव्हा येईल. हे बघ, तू नीट कधी नाही घातली. तुम्हाला जर माझ्या साड्या आवडल्या असतील तर नक्की सांगा कमेंट मध्ये. सबस्क्राईब करा. तोपर्यंत एक लाईक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा. बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे माझे व्हिडिओजचे प्रत्येक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पहिला पोहोचतील. सो थँक्यू सो मच. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय, गुड नाईट.